कसला ढकलते बघ तो. ऑर्गॅन्झा म्हणतात ना, त्यातलं आहे मटेरियल. चला आज खूप दिवसांनी आपण ऐकूया कृष्णवाणी. बेडच्या खाली जायचं नाही, ओके. हे बघा असं काम आहे त्याच्या पदरावर. एवढा दिवस ते घरात होतं. हे नवरा माझा लडाखला गेला होता ना, हे खण रिकामे झालेले आहेत. कुठे शॉफी? श्री स्वामी समर्थ. एवढा दिवस ते घरात होतं, आज फायनली त्याचा उपयोग होतोय. झोपलाय अरू. सगळं आवरायचंय मला, सगळा पसारा आहे. कोण लपलेली? कसला ढकलते बघ तो. हे जे आरसावाला जे दिसतंय कपाट, ते आमच्या जुन्या कपाटाचा हिस्सा होता आणि तो एवढा दिवस बाहेर होता. अक्षताईंनी आणि मी तो आत आणलेला आहे आणि आता मला जरा बरं वाटतंय. काल मी ट्राय केलं एकटीने असं खेचायला, तर मी इथे दारापर्यंत आणला, पण ते उंबरठ्यापासून आणि वरती माझ्याच्याने एकटीच्याने तो असा हल्ला नाही, म्हणजे उचलायला लागला त्या उंबरठ्याच्या इथे ना. मग आता आमच्या दोघींच्याने जमलं तर हा आत आलेला आहे. आता हे जे सगळं सटर फटर दिसत आहे ना, ते मी जरा अरेंज करते. सुपुत्र इथं खेळतय. कोण काय? थांबा, ह्याच्यात काय पर्स ते काढू द्या. हे नवरा माझा लडाखला गेला होता ना, तेव्हा त्यांनी तिकडून हे असं एक ड्रेस पीस आणलंय, पण ते एक सिंगल पीस आहे. आपलं कसं आपण जे विकत घेतो त्याच्यात कसं पायजमा वेगळा असतो, तर हे एक सिंगल पीस आहे. आता टेलरला पहिले विचारते ह्याच्यापासून काय काय बनवू शकतं. हे हातांना असेल ना डिझाईन, हे डिझाईन हातांना असेल, हे गळ्याला म्हणजे समोर कुर्त्याला. तर बाकी मी ते टेलरलाच विचारेन. आणि अजून थोडंसं ह्याच्यावर काही काम करून घेता आलं असं एम्ब्रॉयडरी वर्क तर बघेन, कारण हा एकदम सिम्पल आहे ना. ही साडी, ही साडीचा पदर वगैरे छान आहे, म्हणजे असा हे बघा असं काम आहे त्याच्या पदरावर. हा पदर आहे साडीचा आणि हे अशी थोडी थोडीशी एम्ब्रॉयडरी आहे. ते बनवायला द्यायचं आहे सगळं. मी आता सामान लावत होते, ह्या कपाटातून त्या कपाटात शिफ्ट करत होते, म्हटलं तुम्हाला दाखवते. आणि ही साडी आमच्या मितूकडनं घेतलेली आहे मी, मिताली माझी बहीण. तर तिचं पण ऑनलाईन बिझनेस आहे. ऋषालताई वेगळी आणि माझी धाकटी बहीण वेगळी. तर आमच्या मितूचा सुद्धा बिझनेस आहे, क्लोथिंग बिझनेस. हाऊस ऑफ ट्रेडिशन्स 3 नावाचा इंस्टाग्रामवर तिचं पेज आहे. त्या पेजवरून ही साडी मी आवडली म्हणून मागवली होती. हे बघा सुंदर कलर आहे. तर ही पण बनवायला द्यायची आहे मला. ही पण मी त्या कपाटातून इकडे शिफ्ट करतेय म्हणून तुम्हाला दाखवली अशी खोलून. ऑर्गॅन्झा म्हणतात ना, त्यातलं आहे मटेरियल. ह्याच्यामध्ये परकर सेम असाच लागेल, तो पण मला अरेंज करायचा आहे, त्याच्यामुळे मी ही नेसू नाही शकले. पण आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी वेळ काढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी पण वापरात आणणार आहे आणि बनवणार आहे. ही साडी फॉल बिडिंग करायचं आहे. ब्लाऊज एक मी रेडीमेड ब्लाऊज घेईन व्हाईट कलरचं. तर ही ती ऑर्गॅन्झा साडी आहे. मी तुझ्या पेजला नक्की एकदा व्हिजिट द्या. हाऊस ऑफ ट्रेडिशन्स 3 नावाचं तिचं पेज आहे, इंस्टाग्राम पेज. मी इकडे देते समोर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण देईन. तुम्ही नक्की फॉलो करा आणि चेक करा. खूप छान छान साड्या असतात तिकडे सुद्धा. अरू कुठे चाललेलास तू? बेडच्या खाली जायचं नाही, ओके ओके बोल. ओके ओके. पार तिथपर्यंत पोहोचलेला आणि खाली गेलाच असता तो ऑलमोस्ट. काय ए वाव, कसले प्रिंट आहेत ना, मस्त मस्त. हो काय काय झालं. सो बेसिकली हे अवोकॅडो आहे आणि मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. जेव्हा कुमार मला बोलला हे ट्राय करून बघ, तेव्हा मी त्याला विचारलं ह्याला काय बोलतात. मला माहिती आहे अवोकॅडो, पण हा घेऊन येईल अवोकॅडो आणि आमच्याकडे मिळेल, तर हे मी पहिल्यांदा आयुष्यात बघितलं. याची एक कापटी अशी काढलेली आहे त्याच्या हातात आणि त्याने मला ट्राय करायला दिली. आणि आय एम लाईक साल नको मला, पण हे असं काय लागतंय, म्हणजे ह्याला काही टेस्टच नाहीये, ना गोड ना खारट आंबट तुरट, प्लेन. तो
हां बटर सारखं ओला, ह्याला नॅचरल बटर बोलते. आणि ब्रेडवर वगैरे अप्लाय करून खातात किंवा काय बोलतात मिल्कशेक करतात. बडे लोग बडी बातें. ते न्यूट्रिएंट्सने भरलेलं असेल नक्कीच, बट टेस्ट वाईज इट इज नॉट गुड. लाईक आय डिडंट लाईक इट. काय खाल्लं काय ते नंतर डोक्यात असे होईल की जास्त हेवी बटर खाल्ल्यासारखं वाटेल. हा मी अशी खाल्ली कापटी तर मला त्रास झाला. एकच कापटी खाल्ली पण त्रास झाला. एकच कापटी खाऊन कसं काय त्रास होईल? मला खूप खायला. अरू गुंड माझा ए शोना नाही त्याचं लक्ष काय माहितीये का? खातोय गाडी तोंड खातोय. गाडी. हो काय पंपचा वेळ नको बाबा, नंतर नको करशील. डॅडा काय निघून जाईल कामावर, मला काय शेतात घेऊन फिरायला लागल मला माऊला. नको म्हणजे त्याचं काहीतरी बनव मिल्कशेक वगैरे. मग बघायला पाहिजे अवोकाडो रेसिपी म्हणून. बाबा तुला पाहिजे आरू खाऊ शकतो, कारण त्याला अजून तेवढं टेस्ट समजलं नाही ना. पण तो पण भारी शाणा आहे. एखाद्या ह्याच्यात मीठ कमी पडलं तर खात नाही पक्का. चवीचे खाणार त्याला देव देणार, पण हे नको आम्हाला देवाने दिलेलं. पण हे साखरेचे खाणार त्याला दे असं आहे काय? असं पण चवीने खाणार पण बोलतात नाही का? असू दे मी बोलले. मी काय शूट करते मला वाटलं तू दिसतोय आणि मी घड्याळ दाखवते. कुमार या भिंतीकडे बघता कलर करायची गरज आहे. अजून एक वॉच करून आलं. हो मी पण बोलते 2-2 घड्याळ कशी काय. काल मी मला वाटलं तू लावलंस काय, पप्पाही लावला असेल मग आणला असेल किंवा काय. मी पण काल बोलते एकाच बाजूबाजूला 2 घड्याळ. आजीच्या डोक्यावर बरोबर. हो आजींच्या डोक्यावर आहेत बरोबर. अरुची पणची आजी, कुमारची आजी, आईंच्या सासूबाई, पप्पांच्या आई, अजून काय माझ्या आजी सासूबाई. ए अरू पपडी कुठं शफी शफी ये शफी ये शफी शफी. स्लोली गोष्टी सेट होत आहेत. हे खण रिकामे झालेले आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये बराच काय सामान होतं आणि ते कोंबलं होतं अक्षरशः. आता ते ह्याच्यातून निघालंय आणि इकडे दुसरीकडे कुठे अरेंज झालंय. आता हे खालचे 3 ड्रॉवर ते जरा व्यवस्थित करते. हा आमचा वर्किंग टेबल आहे, तर इथे जरा मेस होऊन जाते म्हणून हे ह्याच्या बाजूला ठेवलं आहे. खतम, बाय बाय टाटा. ही खिडकी उघडी असली दिस वन की तो डोर आपटतोच. तो मी बोलत होते की हे स्टफ आहे ना ते ह्या खणात ठेवता येईल म्हणून मग ह्यातलं मी आता दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट करते असं डोक्यात चालू आहे. पहिले तर हे 2 ड्रॉवर्स अरेंज करून घेते म्हणजे मला आयडिया येईल की मला किती स्पेसची गरज आहे आणि कशासाठी. चला आज खूप दिवसांनी आपण ऐकूया कृष्णवाणी. श्रीकृष्ण सांगतात की जर माझा भक्त गप्प शांत चुप्प राहून सगळं ऐकून घेतोय तर लक्षात ठेवा की त्याच्या त्या चुप्पीचं आणि विश्वासाचं उत्तर मी स्वतः देतो. श्रीकृष्ण सांगतात की चांगल्या लोकांच्या सोबतीत राहा, कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षाही महाग असतो. श्रीकृष्ण सांगतात की आपल्या चांगल्या योग्य गोष्टींचाही जे लोक चुकीचा समज काढतात त्यांना स्पष्टीकरण देण्यात आपण आपला वेळ वाया घालवू नये. एक दिवस तुम्हाला वेळेबाबतीत नाही स्वतः बाबतीत तक्रार असेल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं आणि तुम्ही दुनियादारीमध्ये गुंतला होतात. श्रीकृष्ण सांगतात की एकदा माफ करून एक चांगला माणूस नक्कीच बना, पण पुन्हा त्याच माणसावर विश्वास ठेवून मूर्खपणा नका करू. श्रीकृष्ण सांगतात इच्छा पूर्ण नाही झाली तर राग वाढतो, पूर्ण झाली तर लोभ वाढतो. म्हणून आयुष्यात प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य दाखवणेच श्रेष्ठ आहे. श्रीकृष्ण सांगतात की चांगली कार्य करा आणि विसरून जा. वेळ आल्यावर त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. छोट्या कैचीची धार खूप असते पण मोठं झाड नाही तोडू शकत. कुऱ्हाड खूप मजबूत असते पण केस नाही कापू शकत. त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस आपापल्या प्रतिभेनुसार श्रेष्ठ असतो. स्वतःची तुलना कधीच कुणासोबत करू नका. श्रीकृष्ण सांगतात आपत्ती कुठलीही अडचण ही कापसाच्या गोणीप्रमाणे असते. फक्त बघत राहाल तर ती खूप जड भासेल, पण जर तुम्ही उचलून बघाल तर ती तुम्हाला नक्कीच एकदम हलकी भासेल. ही होती कृष्णवाणी. आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हो आय एम
क्रेविंग फॉर कंटेंट यु नो. जसं मी कॅमेरा ऑन केला कुमार बोलतो हे पण घेतलंस. हे बघ युट्यूबर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कंटेंटसाठी निघायला लागले. आणि दिस इज अ गुड कंटेंट.